गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 10.11 वरील काही एक्झाम्पल्स घेतले होते. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर 10 वर आहोत आणि आपण एक्झरसाइज मधले काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर पहिला प्रॉब्लेम आहे परफॉर्म मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी वेअर ए इज इक्वल टू पहिल्या रो मध्ये 0c मायनस बी मायनस सी 0a बी मायनस ए 0 असं 3x3 चं मॅट्रिक्स दिलेलं आहे आणि बी मध्ये मॅट्रिक्स फॉर्म मध्ये ए स्क्वेअर ए बी ए सी ए बी बी स्क्वेअर बी सी ए सी बी सी सी स्क्वेअर असं आपल्याला दिलेलं आहे. ए बी करायचं म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि मल्टिप्लिकेशन आपण केव्हा करू शकतो? नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू नंबर ऑफ रोज जर असलं तर आपल्याला ते करता येते आणि इथं आपल्याला ते मल्टिप्लिकेशन करता येते. हाच प्रॉब्लेम अशा पद्धतीनेही विचारू शकतात. If A is equal to this matrix and B is equal to this matrix, then AB is equal to show that null matrix. तर बघू मग आपण सोल्युशन मध्ये गिवन दॅट तुम्हाला A is equal to ही मॅट्रिक्स इथं लिहायची आहे and B is equal to ही मॅट्रिक्स इथं लिहायचं आहे. मी एरो दाखवला याचा अर्थ तुम्ही एक्झाम मध्ये असंच एरो दाखवणं तुम्हाला संयुक्तिक राहणार नाही, कारण की हे क्वेश्चन पेपर मध्ये राहील. तुम्ही आन्सर शीट वर आन्सर लिहिणार आहात. त्यामुळे गिवन दॅट ए मॅट्रिक्स तुम्हाला इथे लिहावं लागेल अँड बी मॅट्रिक्स इथे लिहावं लागेल आणि आपल्याला काय करायचं आहे तर हेन्स ए बी. सो विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये ए चा पहिला रो आहे 0c मायनस बी मायनस सी 0a बी मायनस ए 0 आणि मॅट्रिक्स फॉर्म मध्ये बी चा पहिला रो आहे ए स्क्वेअर ए बी ए सी, दुसरा रो ए बी बी स्क्वेअर बी सी, तिसरा रो ए सी बी सी सी स्क्वेअर. आपल्याला माहित आहे की मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करणार आहोत. आपण मल्टिप्लिकेशन मध्ये हॉरिझॉन्टली पहिली मॅट्रिक्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सला व्हर्टिकली पण डाऊनवर्डला प्रत्येक एलिमेंट एकमेकाला मल्टिप्लाय करून कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 0 इंटू ए स्क्वेअर इज 0, सी इंटू ए बी इज ए बी सी, मायनस बी इंटू ए सी इज मायनस ए बी सी. त्याच्यानंतर 0 इंटू ए बी म्हणजे 0, सी इंटू बी स्क्वेअर म्हणजे प्लस सी बी स्क्वेअर, मायनस बी इंटू बी सी म्हणजे सी बी स्क्वेअर. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे हा पहिला रो आणि पहिला रो पहिला कॉलम म्हणजे या प्लेसवर, पहिला रो दुसरा कॉलम या प्लेसवर, पहिला रो तिसरा कॉलम या प्लेसवर. तर 0 इंटू ए सी इज 0 प्लस सी इंटू बी सी इज प्लस बी सी स्क्वेअर मायनस बी इंटू सी स्क्वेअर इज मायनस बी सी स्क्वेअर. म्हणजे काय केलं हो आपण, अजून क्लिअर होण्यासाठी हा पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम म्हणजे हे पहिल्या प्लेसवर, दुसऱ्या प्लेसवर आणि तिसऱ्या प्लेसवर. असंच आपण आता काय करणार आहोत, दुसऱ्या रो सोबत मल्टिप्लाय करणार आहोत. मायनस सी इंटू ए स्क्वेअर मायनस सी ए स्क्वेअर, 0 इंटू ए बी प्लस 0 ए इंटू ए सी, ए इंटू ए सी ए स्क्वेअर सी. त्यानंतर दूसरा रो दूसरा कॉलम माइनस सी इंटू ए बी सी
0 इंटू बी स्क्वेअर 0, ए इंटू बी सी ए बी सी. तीसरा कॉलम माइनस सी इंटू ए सी माइनस ए सी स्क्वेअर, 0 इंटू बी सी 0, ए इंटू सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. आता आपण तिसरा रो आणि पहिला दुसरा तिसरा कॉलम याच पद्धतीनं बी इंटू ए स्क्वेअर बी माइनस ए इंटू ए बी माइनस ए स्क्वेअर बी, 0 इंटू ए सी 0, बी इंटू ए बी बी स्क्वेअर ए माइनस ए इंटू बी स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर ए, 0 इंटू बी सी 0, बी इंटू ए सी ए बी स्क्वेअर माइनस ए इंटू बी सी 0, 0 इंटू सी स्क्वेअर. तीसरा बी इंटू ए सी ए बी सी माइनस ए इंटू बी सी माइनस ए बी सी, 0 इंटू सी स्क्वेअर प्लस 0. तर पहिला रो, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. आता पुन्हा दुसऱ्या वेळेस दुसरा रो हा पहिला रो, हा दुसरा रो, दुसऱ्या रोच्या वेळेस पहिला कॉलम, दुसरा रो, दुसरा कॉलम, दुसरा रो, तिसरा कॉलम. त्यानंतर तिसरा रो, तिसरा रो, पहिला कॉलम, तिसरा रो, दुसरा कॉलम, तिसरा रो, तिसरा कॉलम. आता मला वाटते की तुम्हाला मल्टिप्लिकेशन एकदम क्लिअर झालं असेल, काहीही अडचण राहिली नसेल. आता बघू मग ए बी सी माइनस ए बी सी 0 प्लस 0 इज 0, 0 प्लस सी बी स्क्वेअर माइनस सी बी स्क्वेअर 0, बी सी स्क्वेअर माइनस बी सी स्क्वेअर 0, माइनस सी ए स्क्वेअर प्लस सी ए स्क्वेअर 0, माइनस ए बी सी प्लस ए बी सी 0, माइनस ए सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर 0, ए स्क्वेअर बी माइनस ए स्क्वेअर बी 0, बी स्क्वेअर ए माइनस बी स्क्वेअर ए 0, ए बी सी माइनस ए बी सी 0. Each and every element in this matrix are 0. That's why this is a null matrix, and which is denoted by, you also know that, the big O. So suppose this is big O आणि hence AB is equal to 0. फक्त जर AB काढायला सांगितलं असेल तर AB is equal to आपण हेही लिहू शकतो, आणि शो दॅट जर म्हटलं असेल AB is equal to शो नल मॅट्रिक्स किंवा 0 शो करा, AB is equal to 0 शो करा, तर या नल मॅट्रिक्सला आपल्याला डिनोट 0 करावं लागेल आणि प्रूव्ह झालं ते. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. If A alpha which is equal to cos alpha sin alpha minus sin alpha cos beta, matrix form मध्ये 2/2, then we have to show that A alpha into A beta which is equal to A beta into A alpha which is equal to A alpha plus beta. कधी कधी फक्त A alpha into A beta which is equal to A beta into A alpha एवढंच प्रूव्ह करायला सांगतात. कधी कधी ए अल्फा ए बीटा विच इज इक्वल टू ए ला सफिक्स अल्फा प्लस बीटा असं प्रूव्ह करायला सांगतात. नंबर ऑफ टाइम्स आस्क्ड इन द एग्जामिनेशन दिस एक्झाम्पल, व्हेरी इम्पॉर्टंट. सोल्युशन गिवन दॅट ए अल्फा विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कॉस अल्फा साइन अल्फा माइनस साइन अल्फा कॉस बीटा, हेन्स ए बीटा विच इज इक्वल टू, जर ए अल्फा इथं अल्फा इथं अल्फा इथं अल्फा इथं अल्फा असेल तर ए बीटा नॅचरली कॉस बीटा साइन बीटा माइनस साइन बीटा कॉस बीटा येईल. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ए अल्फा इंटू ए बीटा, हेन्स ए अल्फा इंटू ए बीटा विच इज इक्वल टू ए अल्फा जी मॅट्रिक्स आहे ती मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपल्याला लिहायची आहे कॉस अल्फा साइन अल्फा माइनस साइन अल्फा कॉस अल्फा. ए बीटा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे
कॉस बीटा साइन बीटा मायनस साइन बीटा कॉस बीटा. मल्टिप्लिकेशन बद्दल आपण बरंच बोललेलो आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा ते सांगण्यात काही अर्थ नाही. कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. नेक्स्ट कॉस अल्फा साइन बीटा साइन अल्फा कॉस बीटा प्लस दूसरा रो माइनस साइन अल्फा कॉस बीटा माइनस कॉस अल्फा इंटू साइन बीटा माइनस साइन अल्फा साइन बीटा कॉस अल्फा म्हणजे प्लस कॉस अल्फा कॉस बीटा. पहिला रो पहिला कॉलम दूसरा कॉलम, दूसरा रो पहिला कॉलम दूसरा कॉलम, अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. मग पहिली टर्म जी आहे कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा जैसे थे, हे फक्त आधी लिहिलं साइन अल्फा कॉस बीटा, हे नंतर लिहिलं प्लस कॉस अल्फा साइन बीटा. या दोन्ही टर्म मधून मायनस साइन काढल्यामुळे कॉमन शिल्लक राहिलं ब्रॅकेट मध्ये साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. आणि इथे ही टर्म पहिले लिहिली कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. आता आपल्याला माहीतच असेल, मी सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या लेक्चर मध्येच आपल्याला म्हणलो होतो की फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला परफेक्ट करायचे आहेत. आणि तुम्ही केलं असेल, जर आजपर्यंत कोणी फॉर्म्युले वगैरे बघितले नसतील तर त्यांनी आवर्जून बघावे. हा जो आहे तो कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे, म्हणजे कॉस अल्फा प्लस बीटा. हा जो आहे तो साइन अल्फा प्लस बीटा मायनस हे साइन अल्फा प्लस बीटा आणि हे कॉस अल्फा प्लस बीटा. उदाहरणार्थ कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन अल्फा प्लस बीटा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी आणि कॉस अल्फा म्हणजे कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. मग याला जर आपण एला सफिक्स अल्फाला हे लिहू शकतो कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. ए बीटाला आपण असं लिहू शकतो कॉस बीटा साइन बीटा मायनस साइन बीटा कॉस बीटा. तर एला सफिक्स अल्फा बीटाला आपल्याला कसं लिहिता येईल? आपल्याला लिहिता येईल कॉस अल्फा प्लस बीटा साइन अल्फा प्लस बीटा मायनस साइन अल्फा प्लस बीटा कॉस अल्फा प्लस बीटा. आणि मग तेच तर आहे इथे कॉस अल्फा प्लस बीटा साइन अल्फा प्लस बीटा मायनस साइन अल्फा प्लस बीटा कॉस अल्फा प्लस बीटा. तर या इक्वेशन नंबरला 2 देऊ, या वरच्या इक्वेशन नंबरला 1 देऊ. म्हणजे आपण आता काय काय कॅल्क्युलेट झालं, अल्टिमेटली ए अल्फा ए बीटा मिळाला इक्वेशन नंबर 1 मध्ये. ए ला सफिक्स अल्फा प्लस बीटा मिळाला इक्वेशन 2 मध्ये. अँड आता आपण कन्सिडर करू ए बीटा ए अल्फा विच इज इक्वल टू कॉस बीटा साइन बीटा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये मायनस साइन बीटा कॉस बीटा आणि ए अल्फा म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. मल्टिप्लिकेशन कॉस अल्फा इंटू कॉस बीटा कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू कॉस बीटा साइन अल्फा इंटू मायनस साइन अल्फा साइन बीटा इंटू मायनस साइन बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. अशा पद्धतीनं आता दुसरा कॉलम साइन, आता हा साइन अल्फा इंटू साइन बीटा म्हणजे सॉरी दुसरा. आता आपल्याला हा झाला पहिला असा, हा झाला असा. आता दुसरा हे कॉस अल्फा इंटू इथं काय होईल आता
दुसऱ्यासाठी हा दुसरा रो आणि हा, म्हणजे हे जर दोन्ही झाले असेल आपले, तर आता आपण दुसऱ्या रोला हा आणि हा असं करावं लागेल. मायनस साइन बीटा म्हणजे हा कॉस अल्फा, परंतु मायनस ऑलरेडी आपण कॉमन घेतलेला आहे. ओके, कॉस बीटा इंटू मायनस साइन अल्फा, पुन्हा प्लस साइन अल्फा कॉस बीटा लिहिलेला आहे, हा मायनस बाहेरच घेतलेला आहे. दुसरं साइन अल्फा साइन बीटा, मायनस जी साइन आहे ते इथं मायनस साइन अल्फा कॉस बीटा लिहिलेला आहे. कॉस बीटा कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा कॉस बीटा, आणि हा जो आहे तो इक्वेशन नंबर 3 आपण दिलेला आहे. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 कडे जर बघितलं तर तुम्हाला सारख्या टर्म दिसतील. बघा इकडे कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा, साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. दुसरा रो मायनस कॉमन काढलेला ब्रॅकेट मध्ये पहिले हे साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा, फक्त पहिली टर्म दुसऱ्या जागी लिहिलेली आहे, दुसरी टर्म पहिल्या जागी लिहिलेली आहे, एवढाच फरक. मायनस साइन अल्फा साइन बीटा प्लस कॉस अल्फा कॉस बीटा, दुसरी टर्म आधी लिहिलेली आहे, पहिली टर्म नंतर लिहिलेली आहे. म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि 3 काय आहे हो, सारखेच आहे. मग हे फॉर्म्युला सुद्धा काय होईल आता, विच इज इक्वल टू हाच रिझल्ट आहे, कॉस अल्फा प्लस बीटा साइन अल्फा प्लस बीटा मायनस साइन अल्फा प्लस बीटा कॉस अल्फा प्लस बीटा, आणि यालाच आपल्याला डिनोट करता येईल एला सफिक्स अल्फा प्लस बीटा, इक्वेशन नंबर 4. Hence from equations 1, 2, 3 and 4, comma we get काय मिळेल आपल्याला, a alpha into a beta which is equal to a beta into a alpha which is equal to a alpha plus beta. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल 3, फाइंड द प्रोडक्ट ऑफ द मॅट्रिसेस. पहिली मॅट्रिक्स 2x2 ची दिलेली आहे 1 0 I 1, दुसरी मॅट्रिक्स दिलेली आहे 1 I मायनस I 0, आणि तिसरी मॅट्रिक्स दिलेली आहे 1 मायनस I 0 1, आणि वेअर I स्क्वेअर इज इक्वल टू -1. तिन्ही मॅट्रिसेस आपण एकच वेळा मल्टिप्लाय करू नाही शकत, म्हणून कन्सिडर फर्स्ट 2. मग पहिले 2 कन्सिडर करू शकता तुम्ही, दुसरे 2 कन्सिडर करू शकता, पहिला तिसरा कन्सिडर करू शकता, तुमच्या सोयीनं तुम्हाला जे करायचं कन्सिडर ते करू शकता. तर मी आता पहिले 2 कन्सिडर केले, 1 0 I 1 1 I मायनस I 0, 1 इंटू 1 1 प्लस 0 इंटू मायनस I 0, 1 इंटू I प्लस 0 इंटू 0 0 म्हणजे प्लस 0. दूसरा रो I इंटू 1 I, 1 इंटू माइनस I माइनस I, 1 I इंटू I स्क्वेअर, 1 इंटू 0 प्लस 0, दॅट इज इक्वल टू 1. हा झाला I, हा झाला 0, आणि I स्क्वेअर इज इक्वल टू -1 आपल्याला दिलेला आहे, बिकॉज I स्क्वेअर इज इक्वल टू -1. हे झालं पहिल्या 2 मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन. आता या मॅट्रिक्स सोबत आपण तिसरी घेऊ. नाव कन्सिडर 1 I 0 -1, तिसरी 1 मायनस I 0 1, 1 इंटू 1 1 प्लस I इंटू 0 प्लस 0, त्याच्यानंतर 1 इंटू मायनस I I इंटू 1 प्लस I. दुसऱ्या रो साठी 0 इंटू 1 0 मायनस 1 इंटू 0 प्लस 0, 0 इंटू मायनस I 0 मायनस 1 इंटू 1 मायनस 1, सो विच इज इक्वल टू 1 0 0 minus 1. So hence the product of 3 matrices is this. So 3 matrices 1 0 I 1, 1 I minus I 0, 1 minus I 0 1, या तिन्ही मॅट्रिसेसला इक्वल टू आलेला आहे 1 0 0 -1.
थँक्यू.